रामकृष्ण हरी मंडळी. तर बघा आता आपली आहे का ना कोथिंबीर काढायला चालू आहे बरं का. तर आपल्या कोथिंबीर आहे का ना आता ही किती दिवस झालं पेरून माहितीये का. तर एक 40 दिवस होत आले बरं का आपल्या कोथिंबीर पेरलेली. तर आता एवढी आपण 1 एकरचं रान होतं बघा एवढं कोथिंबीरचं पेरलेलं. आणि आता जास्त भाव पण आहे, ह्याच्यापेक्षा पण पाऊस यायच्या आधी एवढा भाव होता ना, लय भाव होता. तर आता आहे का ना थोडासा कमी झालाय, पण बरा आहे म्हणायचं चांगलाच. तर आता एवढा राहिलाय का थोडंच राहिलंय, म्हणजे आम्ही किती ह्याच्यात एक 150-200 कॅरेट निघत्यान एवढी राहिलेत. आणि बाकीचं इकडचं आहे का ना सगळं महागडचं रान एवढं संपून लगेच कुळवून टाकलंय. कारण ह्या रानामध्ये तर पाऊस आला तर वापसा लवकर होत नाही, कारण इतकं चिखल होतंय ना, ह्याच्यात लय चिखल होते, पाणी होते. आणि आता आपल्याला हे कोथिंबीर काढून आहे का ना लगेच ह्याच्यात सोयाबीन पेरायचे. उशीर होईल सोयाबीन पेरायला, पण आता दुसरं काय कांदे वगैरे पण चांगलं एवढं येणार नाही तर पावसाचं, त्यामुळे आहे का आपल्याला पेरायची सोयाबीन. सोयाबीन कसं पाऊस येऊन गेला तर पुन्हा नंतर येते, उशिरा पेरलेलं आहे का ना. कोथिंबीर आता 1000 पेंड्या काढायच्या तर कोथिंबीरीच्या. तिकडे भैया वाहते तर गटुडी माग काढू काढू टाकल्यात, म्हणजे ताई पप्पा काढतात, तिकडे अनिता काढते. सगळे आमच्या घरचीच माणसं आहेत बरं का आज काढायला कोथिंबीर. आणि आम्ही बाकीचं आहे का ना म्हणजे गुतर देऊन टाकलं होतं. त्यांनी काय केलं एका दिवसामध्ये आहे का ना एक 300 का 400 गाडी होती वाटते कॅरेट. 300-400 कॅरेट काढून त्यांनी नेली, म्हणून ते रान एवढं आपलं रिकामं झालं. आणि लगेच आपण ते कुळवून पण टाकलं, कारण वापसा पुन्हा होत नाही म्हणून. आणि त्यांना आहे का ना आम्ही दिलं होतं त्यावेळेस आहे का ना, त्यावेळेस भाव पण जास्त होता. त्यावेळेस आहे का ना आपल्याला एक कसं कॅरेट पडलं बघा, कितीला कॅरेट पडलं होतं कॅरेट. तर बऱ्यापैकी कॅरेट मला वाटते तेव्हा आहे का ना 500 का 400 रुपयाला कॅरेट दिलं होतं बघा त्यावेळेस. पण आता थोडस भाव कमी झालाय आणि पाऊस पण यायला. चला म्हणलं आता घरच्या घरी एवढी काढून कोथिंबीर आहे का ना इकून टाकावी म्हणलं, एवढी काढून म्हणजे मग पेरायला आपलं लवकर रिकामं होते. आणि बघा आता सुद्धा आहे का ना पाऊस यायला लागलाय. तर आता पटपटा एवढी काढायची ना. आता बघा ही कोथिंबीरच्या पेंड्या कशा आहेत आहे का. कोथिंबीर एवढी एक नंबर आहे ना, कोथिंबीरीचा नादच भारी बघा आहे का. त्या कांदा काढल्यापासून आमच्या चौथी वेळेस ही कोथिंबीर पेरायची तेव्हा आली बरं का चांगली. उन्हाळ्यात आहे का ना पेरली, कुठं काढानं वापली नाही. पुन्हा एक वेळेस पेरली पातळ वापली, तेवढीच काढून विकली. आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस पेरली तर म्हणजे बऱ्यापैकी आली म्हणायचं आता ही चांगली. मग त्यावेळेस बी चांगलं लागलं नव्हतं का काय झालं होतं काय माहिती. पण आता एवढी छान वापली आणि एवढी दाट पण वापली ना. आणि पेरलं होतं आपण ट्रॅक्टरनं पेरलेले, त्यामुळे लय दाट सगळ्या काकऱ्या छान वापून आली होती. आणि पाणी पण होतं, आता यायलाय पाऊस. तर आपला एवढ्या 1 एकर मध्ये आहे का ना आपल्याला कोथिंबीर केवढ्याच झाली माहिती का. 1-1.5 लाख रुपयाची आपल्याला कोथिंबीर झाली बघा 1 एकर मध्ये. नाही दरवेळेस आहे का ना आपल्याला 10-20 हजाराची सुद्धा कोथिंबीर होत नसती. दरवेळेस तर एवढा भाव वाढला ना तर शेतकरी आहे का ना कुणाच्याच पुढे हात पसरायची गरज पडणार नाही बरं का शेतकऱ्याला, आहे का ना. भाजीपाला एवढा आल्यावर, भाव एवढा असल्यावर एवढ्या आपल्या मालाला काय गरज आहे का कुणाला अनुदान मागायची गरज नाही ना, कुणाला काहीच मागायची गरज नाही, कर्जमाफी करा म्हणायची बी गरज नाही. तर फक्त भाव असावा एवढा. शेतकरी सगळ्या पुढंच राहायला पाहिजे कधी बी, आहे का ना. एक नंबर टॉपला. उगाच म्हणतात का शेतकरी राजा आहे, पण ही भाव नाही म्हणून एखाद्या वेळेस असं होतंय. नाहीतर भाव इतका असल्यावर दरवेळेस नुसतं एक उत्पन्न 1-2 लाखावर झाल्यावर काय गरज आहे का ना. पण आता चांगली झाली आपल्याला कोथिंबीर बरं का ह्या वेळेस, आहे का ना. आता सोयाबीन नेमकं पावसात येतंय का काय होतंय काय माहिती. आणि पुन्हा चांगलं आलं तर भाव नसतंय, आणि भाव न असला तर पाण्यात गेलेलं असते. गेल्या वर्षी सगळं आमचं इथलं सोयाबीन पाण्यात पोहतच होतं. एक 5,000चं सोयाबीन झालं होतं एवढ्या रानात, आहे का ना. आणि आता एवढ्याच रानात 1-1.5 महिन्याच्या ह्याच्यातच 1-1.5 लाख रुपयाची आपल्याला कोथिंबीर झाली. हे पाऊस यायच्या आधी तर कोथिंबीर असते का तर आपले 3-3 लाख रुपयाला कोथिंबीरचा प्लॉट मागत होते माहितीये का. पण त्यावेळेस आपली कोथिंबीर बारकाली होती, त्याच्यामुळे कुणी घेतली नाही. अशा पेंड्या बांधायला आल्या म्हणजे कॅरेट पटपटा भरतात मोठ्याला, आहे का ना. आता ही एक काड्या बनावं लागतात त्या पेंडीच्या म्हणजे मग पेंडीला 2 मुठी तर पेंडी बनते अशी. तर एक नंबर झाली बघा कोथिंबीर आपली. तुमच्याकडे बी कोथिंबीर कुणाकुणाला होती आणि कुणाकुणाला भाव सापडला जास्त चांगली आली मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आमची तर साधलं म्हणायचं, चांगलं साधलं दरवेळेस पेक्षा चांगलं. चला जे नवीन असतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा, आणि जे नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चॅनल आपला. तर बघा आपली कोथिंबीर. चला आता काढतो, पाऊस यायला लागलाय. बाय बाय.